स्वतः मंत्री आदिती तटकरे या ठिकाणी आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आदितीताई, फक्त एक ओळीमध्ये तुमची प्रतिक्रिया जाणायची, तुमचे डोळे पाणावलेले आहेत। दादानंतर आज प्रथमच पदभार स्वीकारण्यासाठी सुनेत्रा पवार येत आहेत, काय भावना आहे मनामध्ये? नाही, आम्ही सगळे यासाठी आलेलो आहोत की आम्ही सुनेत्रा काकींसोबत आहोत आणि दुर्दैवाने आज मंत्रालयामध्ये दादा नसताना इथं आम्हाला यावं लागतंय, पण त्या सगळ्याच दुःखद प्रसंगामध्ये सुद्धा आम्ही काकींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि त्यासाठीच आम्ही आज सगळे इथे आलेलो आहोत। राजमाता जिजाऊंना पहिलं अभिवादन करून नंतर मुख्य मंत्रालयाच्या इमारतीमध्ये पण महापुरुषांना अभिवादन करून आज काकी पदभार स्वीकारणार आहेत। गेल्या 10 दिवसांपासून आपण पाहत होतो, सकाळी 7 वाजल्यापासून जे दालन कामासाठी सुरू दिसायचं ते बंद होतं, मात्र आज पुन्हा एकदा ते सुरू होतंय। एक नवा अध्याय सुरू होतोय का राष्ट्रवादीमध्ये, असं म्हणता येईल का? पुन्हा एकदा कुठेतरी मध्ये थांबली होती राष्ट्रवादी, पूर्णपणे घड्याळाचे काटे थांबले होते असं म्हणत होते, आता पुन्हा एक नवी सुरुवात आहे का घड्याळाची? हे घड्याळाचे काटे तर कधी थांबत नसतात, ते चालूच असतात। दादांची उणीव, दादांची कमतरताही आम्हाला नेहमी भासत राहणार आहे आणि त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही, पण आज आम्ही सुनेत्रा काकींच्या रूपाने आम्ही दादांना बघत आहोत आणि त्यांच्या पाठीशी उभी राहणं ही आमची जबाबदारी आहे। निश्चितपणे आपण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।